दर्यापूर तालुक्यातील महसूल विभागाने अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तालुक्यात 2 पथक नेमण्यात आले आहे। या पथकांच्या मदतीने तालुक्यात 2 ठिकाणावर एक दिवशी अवैधरित्या वाहतूक करीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। या तालुक्यातील खैरी नदी पात्रातून ट्रॅक्टर चालक सचिन डगे राहणार वाघाडी तालुका मूर्तिजापूर हा 31 मार्च रोजी सकाळी 11च्या सुमारास आपला ट्रॅक्टर क्रमांक MH30 AB 8411 ने अंदाजे 1 ब्रास रेती अवैध वाहतूक करीत असताना आढळून आले। सदर चालकाला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर पंचनामा करून जप्त करण्यात आला। तर दुसरीकडे तालुक्यातील रामतीर्थ ते दर्यापूर मार्गाने महिंद्रा लोडिंग गाडी चालक शुद्धोधन दादाराव इंगळे ह्या आपली गाडी क्रमांक MH28H9670 माल वाहतूक गाडीमध्ये रात्री 9च्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतूक करताना तहसीलदार अमोल कुमार यांनी याला जप्त करून त्यावर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले। ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार अमोल कुंभार, नायब तहसीलदार अनंत पोटदुखे, मंडळ अधिकारी GI इंगळे, PD गीते, तलाठी विजय वाघमारे, गौरव सुरपटणे, राहुल चव्हाण, जीओ इंगळे, चक्रधर बेलसरे आदींनी केली आहे। या कारवाईमुळे दर्यापूर तालुक्यातील अवैध वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत। VC न्यूज करिता दर्यापूर इथून किरण होले यांचा हा वृत्तांत।